नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्यात आल्याने अकोलेकरांमध्ये संतप्त अशा भावना आहेत आणि आज हजारोंच्या संख्येने अकोलेकर या रेल्वेसाठी रस्त्यावरती उतरणार आहेत। साधारण 10 ते 11 वाजेच्या दरम्यान अकोले ते संगमनेर असा 25 किलोमीटरचा मोठा एक मोर्चा घेऊन संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर अकोलेकर धडकणार आहेत। मात्र या मोर्चाच्या अनुषंगाने आज अकोले शहर देखील कडकडीत असं बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना अकोलेकरांनी बंद ठेवलेल्या आहेत आणि या मोर्चाला जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे। कारण हा रेल्वे मार्ग वगळले गेल्याने इथले शेतकरी असतील, शालेय विद्यार्थी असतील, नोकरदार वर्ग असेल, हे सगळ्यांमध्ये अत्यंत संतप्त भावना आहे। खरं तर यापूर्वी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालं, अनेक शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला, मात्र काही तांत्रिक कारणं देत अचानक हा रेल्वे मार्ग बदलण्यात आल्याने आता हा जो सगळा पट्टा आहे, हा जो सगळा परिसर आहे, इथले लोक संतप्त आहेत, जनभावना तीव्र आहेत। नेमक्या या अकोलेकरांच्या आजच्या मोर्चा नेमका काय भावना घेऊन ते उतरत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। आपल्यासोबत कॉम्रेड अजित नवले आहेत। काय सांगाल, हा रेल्वे मार्ग खरं तर किती महत्त्वाचा होता अकोलेकरांसाठी असेल, संगमनेरसाठी असेल, किती महत्त्वाचा हा रेल्वे मार्ग? औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये जो गोल्डन ट्रायंगल आहे, मुंबई, नाशिक, पुणे, ह्या ट्रायंगलला जोडण्यासाठी हा मार्ग प्रस्थापित करण्यात आलेला होता। चाकण या ठिकाणी जी प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि 5-5, 4-4 तास लोकांना तिथे अडकून राहावं लागतं, ती कोंडी फोडण्यासाठीचा हा मार्ग होता। आणि इंग्रजांच्या काळापासून जी मागणी ह्या भागातले शेतकरी, श्रमिक, जनता करत आलेली आहे, त्यांना न्याय देणारा हा मार्ग होता। हा अचानक का बदलण्यात आला, ही अत्यंत वाईट गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड नाराजी आहे। अकोल्यामध्ये आज बंद ठेवलेला आहे 25 किलोमीटरचा प्रचंड मोठा मोर्चा सर्वपक्षीय आज प्रांत कार्यालयावर धडकणार आहे। परंतु केवळ अकोल्यातच नव्हे, सिन्नर आहे, जुन्नर आहे, आंबेगाव आहे, या सगळ्या ठिकाणी हा असंतोष आहे। आजच्या मोर्चाच्या निमित्तानं बाकी सगळे नेतेसुद्धा लढ्यामध्ये उतरतील आणि मोठा जनउद्रेक या निमित्ताने समोर येणार आहे। मला राज्य सरकारला विनंती करायची आहे, केंद्र सरकारला विनंती करायची आहे की काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे जाऊन करण्याच्या असतात। औद्योगिक विकासाला चालना देणं, हे जे काही मोठाली शहरं आहेत त्यांच्यावरचा प्रचंड जो जनसंख्येचा लोड आहे तो कमी करणं, याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा जो मार्ग आहे तो पुनर्प्रस्थापित करावा। अकोलेकरांची विशेष मागणी आहे की या रस्त्यामध्ये जो मूळ मार्ग होता त्याच्यात देवठांमध्ये थांबा होता, तो वगळण्यात आलेला आहे, तो परत पुन्हा प्रस्थापित करावा आणि शिर्डी, अकोले, शहापूर हा मार्गसुद्धा करावा, जेणेकरून अकोले आणि संगमनेरकरांना मुंबईला सुद्धा जोडता येईल। या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा होतोय। राज्य सरकारने अंत न पाहता या मागण्या मान्य करण्यात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या मागण्या मान्य कराव्यात। आजचं मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे आणि किती लोक साधारण या मोर्चामध्ये सहभागी? सर्व अकोलेकरांनी अकोले बंदची हाक पुकारल्यानंतर स्वयंपूर्तीने आज बाजारतळ इथून ह्या रॅलीला सुरुवात होईल। साधारणतः आज याची संख्या सांगता येणार नाही, पण लाखोच्या संख्येने प्रांत कार्यालयावरती आज हा मोर्चा जाईल। आदिवासी भाग असेल, सगळ्या गावांमधून, सगळ्या वाड्या वस्त्यांवरून सगळे प्रमुख लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही तर पुढची भूमिका काय राहील अकोलेकरांच्या आंदोलनाची? हा जो मोर्चा आहे तो आमचे शेतकरी नेते अजित नवले, बाजीराव दराडे असतील, कडलक डॉक्टर असतील, यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। ह्या आंदोलनामध्ये आज आम्ही लाखोच्या संख्येनं तहसील कार्यालयावर जाऊन सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आहे आणि या मोर्चाने जर या सरकारला जाग आली नाही तर आमचे नेते जे ठरवतील, उद्या भविष्यात उग्र आंदोलनसुद्धा होऊ शकतं, तोडफोडसुद्धा होऊ शकते। आम्ही यांच्या नेतृत्वाखाली यापुढचं आंदोलन असेल किंवा नाशिकचा जो महारेल आहे तो सुद्धा उखडण्याची ताकद आमच्या अकोलेकरांमध्ये आहे। कारण हा अकोले तालुका हा क्रांतिकारी तालुका आहे, हे सरकारला समजलं पाहिजे आणि म्हणून आम्ही यांच्या नेतृत्वाखाली उद्या त्यांनी जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करून आम्ही ते आंदोलन उग्र करण्याची सुद्धा तयारी ठेवलेली आहे। निश्चितच रेल्वे मार्ग बदलणे गेल्याने अकोलेकरांच्या भावना तीव्र आहेत आणि आज मोठ्या संख्येने अकोलेकर संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरती धडकणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा हा जो प्रश्न आहे तो येणाऱ्या भविष्य काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे। सचिन मनसोडे, साम TV न्यूज, अकोले, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।